केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय परमेलिन यांच्यासोबत काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली। भारत EFTA व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार TEPA अंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडची दीर्घकालीन आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी सामायिक वचनबद्धतेची या बैठकीत पुष्टी करण्यात आली। उच्चस्तरीय अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान, अक्षय ऊर्जा, नवोपक्रम तसंच संशोधन आणि विकास यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्यासाठी TEPAद्वारे महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात, असं दोन्ही नेत्यांनी नमूद केलं। भारत सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून भारतात सुधारणांची गती वेगवान असून एक मोठी आणि विस्तारणारी बाजारपेठ, मजबूत औद्योगिक पाया आणि व्यवसाय सुलभतेवर भर असल्याचं गोयल यांनी सांगितलं। ज्या क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडनं उच्च तांत्रिक क्षमता मिळवलेली आहे अशा क्षेत्रांमध्ये भारतात स्विस गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केलं। उच्च गुणवत्तेची आणि रास्त दरातली औषधं आणि लसींचा विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून भारताची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली। दोन्ही देशांनी संशोधन आणि विकास, जैवतंत्रज्ञान, विशेष औषध निर्माण आणि प्रगत उपचारांमध्ये सखोल सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं। रिलायन्स आणि त्यांची